नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे संध्याकाळच्या वेळेला. चहा नाश्ता सगळ्यांचा करून झालेला आहे आणि आज आपल्याकडे आले आहेत माझी आजी आणि माझ्या मामाची मुलं, जे तुम्ही शिपण्याला आपल्या गावी बघितलं तर तेच आज मस्त 1-2 दिवस राहायला आलेले आहेत. तर आईने इकडे कामाची सुरुवात पण करायला सुरुवात केलेली आहे. आईला बसून अजिबात जमत नाही. आज मी तुमच्यासोबत एक मस्त रेसिपी शेअर करणार आहे, जी मी एकदम छान बनवते असं घरातल्या सगळ्यांना वाटतं आणि ते ऑफकोर्स बनवतेच. कोळंबीचा रस्सा थोडासा असा घट्टसर भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खाऊ शकतो. एकदम टेस्टी आहे. त्याच्यामध्ये काही मेन इन्ग्रेडियंट्स आहेत, मेन म्हणजे नॉर्मलच आहेत, पण ती कोणत्या पद्धतीने बनवायची ती मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार आई. नमस्कार. चला, आई इकडे काम करायला सुरुवात केलेली आहे. मस्त कोळंबी साफ करते आणि त्याचा मग आपण मस्त रस्सा करणार आहोत. कैरीमध्ये छान होईल ना. कैरीमध्ये करूया आपण. हे बघा, मी मस्त 2 मोठ्या कैऱ्या घेऊन आलेली आहे मार्केटमध्ये. सो कैरीमध्ये जेवण एकदम टेस्टी होईल. आणि आता हाच तो सीझन आहे की आपण कैरीमध्ये फिश वगैरे बनवू शकतो. कारण आणि अजून एक गोष्ट की मला लोणचं सुद्धा बनवायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला बघूया कधी टाइम मिळतोय. पण त्या लोणचं मी यावर्षी बनवून राहणारच आहे आणि सोबतच कैरी मच्छीमध्ये टाकली ना, एक नंबर चव लागते. आहे काव्या. हाय काव्या, कशी आहेस? मस्त. गावी कशी मजा आली ना आपल्याला. आता परत उतरायचं आपल्याला मे महिन्यात. हाय जय, क्या हुआ बेटा? ऐसे मुरझाए क्यों हो? की करबे? सब खैरियत? मस्त ना. इकडे काय लावलंय, हास्यचित्र लावले. मी आता जस्ट केर काढत होती, तर असंच विचार आला की भाऊला विचारलं की भाऊ तुला माझा स्वभाव कसा वाटतो, तर आपण आन्सर भाऊकडून जाणून घेऊया. कसा वाटतो माझा स्वभाव? चांगला आहे, असा चिल आहे, फंकी आहे. आणि माझ्याबरोबर असताना तरी फंकी आहे, परत असा राडेबाज आहे. म्हणजे ऐसा लगता है, मतलब जब भी भड़कती हो, जेव्हा भड़कते तेव्हा असं वाटतं की कहीं 4 जगह पे लपड़ा करके आई है बंदी. ऐसा वाला है जो कि अच्छा लगता है मुझे. और ऐसे हर लड़की में ऐसा स्वभाव रहना चाहिए, वो ये वाला. ठीक है, क्योंकि क्या है, अभी समाज में उसकी जरूरत है, बहुत ज़्यादा लेवल पे जरूरत है. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जेवण खूप सुंदर बनवतेस. धन्यवाद मंडळ, आभारी आहे एवढी स्तुती ऐकून. तर थोडक्यात माझा स्वभाव असा आहे. खीर काढूया. आई बसली आतमध्ये साफ करायला, मी पटकन बाकीची तयारी करते, कारण आपल्याला एक वाटण करायचंय. तर ते वाटण जर तुम्ही कोळंबीमध्ये टाकलं म्हणजे एकदम अप्रतिम असं नेक्स्ट लेवल कोळंबीचा रस्सा करणार आहोत. चलो. नारळ फोडायचा असेल तेव्हा इकडे फक्त भाऊच असतो, नाही तर मम्मीने जिम्मेदारी माझ्यावर दिली आहे. हो. भाऊ नारळ फोडते. गावचा नारळ, गावचा नारळ कुठे आणलेला? कुठे त्याच्यात एक फोटो गेला. अरे हा बरोबर आणलेला, आईच्या बरोबर लक्षात आहे. लवकर फोड, नाही तर अख्खा नारळचा ब्लॉग होऊन जाईल इकडे. आपण तसं नाही होणार. अरे अजून फोड सगळ्या साईडने. हा, सगळ्या साईडने फिरव. झालं पाणी जल्लं, म्हणजे सांडलं सगळं. असं काय झालं ना, तो कोकणी भाषा आपोआप आपसुकच बाहेर येते, जी रेग्युलर वापरत नसते बोलण्याच्या. पण ते असं खायला जल्ला मेला, सगळं सांडलं. जाऊ दे, थोडंच सांडलंय. आता हे पाणी भाऊ प्यायचं आहे काय? आई पिणार पाणी? गाळून पी, गाळून. गाळणी इकडे मोठी जास्त आहे, दुसरी गाणी. तर इकडे आपल्याच रेसिपीची सगळी तयारी सुरू आहे. हे थोडंसं क्लीन करूया आणि पटकन आपण वळूया आपल्या रेसिपीकडे. आईने इकडे मस्त कोळंबी सोडून पण दिलेली आहे, स्वच्छ धुवून दिलेली आहे. कोळंबी रस्स्यासाठी लागणार आपण साहित्य बघते. ओला नारळ, खोबरा घेतलेला आहे, 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेला आहे, सुकी मिरची कलरसाठी, हिरवी मिरची, कांदा, कैरी कापून सुद्धा घेतलेली आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता आणि मस्त ग्रीन अशी फ्रेश कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर भरपूर सारी घ्यायची आणि टोमॅटो घेतलेला आहे. सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये घेऊन अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची. सगळ्या गोष्टी मिक्सरच्या भांड्यात घेतलेल्या आहेत. त्यात पाणी ॲड करायचं आणि मस्तपैकी बारीक वाटण तयार करून घ्यायचं. तेल मस्त तापलेलं असेल की झणझणी फोडणी सुद्धा होते. चला, सगळं टाकून झालेलं आहे. त्याच्यानंतर हळद आणि मसाला ॲड करूया. मस्त मिक्स करून घेऊया. आणि कलर किती सुंदर आलाय तुम्ही बघताय. हीच तर खरी मजा असते. म्हणजे हाच खरा मसाला आहे ज्याच्यामुळे आपला कोळंबीचा रस्सा किंवा ग्रेव्ही आपण म्हणू शकतो खूप भारी लागते.
त्याच्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर कैऱ्यासुद्धा अशा ॲड करायच्यात आपल्याला आणि त्याच्यानंतर परतवून पुन्हा झाकण ठेवून द्यायचे 5 मिनिटासाठी. 5 ते 7 मिनिटं झाली, झाकण काढून घेतलंय. छान अशी तेलाची हलकी लेअर सुटली आणि मस्तपैकी मसाला शिजलेला आहे. स्वच्छ धुतलेली कोळंबी याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आता इकडे मी कोळंबी नुसती साधी घेतलेली आहे, म्हणजे तुम्हाला अगोदर मॅरिनेट करून ठेवायची असेल लिंबू, मीठ आणि हळद यामध्ये तरीही चालेल. नॉर्मल आपण कोळंबी घेतली तरीही चालेल, पण मसाला मात्र असाच परफेक्ट बनला पाहिजे. कोळंबी छान परतवून घेऊया, त्याच्यानंतर 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया. 5 मिनिटं झाली की पुन्हा झाकण काढून घेऊया. छान अशी कोळंबीला वाफ सुटलेली आहे आणि आता या स्टेजला याच्यामध्ये पाणी ॲड करूया. आपल्याला जेवढा रसा पातळ किंवा घट्ट, मला तर वाटतं थोडासा असा हलका म्हणजे घट्ट असेल तर अजून बेस्ट, जास्त पातळ बरोबर नाही लागत. कोळंबी रशाला छान उकळी आलेली आहे. पुन्हा 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं आणि आपला कोळंबी रस्सा रेडी. बाजूला काजू आणि जवळची पण भाजी होते बरं का. सो चला, फायनली आपला रस्सा रेडी झालेला आहे आणि तुम्ही कलर बघताय किती सुंदर आलाय. म्हणजे असा तुम्ही या पद्धतीने केलत ना तर कोळंबीचा रस्सा एकच नंबर लागतो. आणि गार्निशिंगसाठी वरून ॲड करूया मस्त अशी कोथिंबीर. कसं झालं जेवण? छान. आवडलं. काव्या कसं झालंय? कोळंबी, जवळचं, काजू, जय मम्मी कसं झालंय? छान झाले, मस्तच झाले. इकडे आणि कैरी टाकलेली आहे ना त्याच्यामुळे अजून छान वाटतं. इकडे मस्त जवळ आणि काजू आणि इकडे कोळंबीचा रस्सा. या सगळ्यांनी जेवायला